तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये. तर आता बादलला मी बाहेर बांधतो. मी गेल्यानंतर भैडूनी एकदा त्याला बाहेर काढलं होतं. शनिवारी बाहेर काढलं होतं त्याला. हो, शनिवारीचा दिवस मला बाहेर काढलं होतं. आणि आता मी त्याला चरायला बांधतो. मी त्याची जागा अशी केली होती, म्हणजे उलटी शेडमध्ये तो होता आणि बाहेर खायला ठेवलं होतं. बहुतेक त्याची कुट्टी वगैरे भिजायला लागली, तर त्याच्यामुळे त्याचा स्टँड इकडं मध्ये घेतले, खायचं स्टूल. आणि तो पण असं शेडमध्येच आहे, फक्त त्याचे पाय बांधलेले पाठीमागे जातात. आणि घोड्याला काही प्रॉब्लेम नाही, कारण त्याला काय बसायचं नाही, खाली जरी जागा भिजली तरी व्यवस्थित आहे. आणि त्यांनी तिकडं मागं खड्डा केला होता पायाने उकरून. मग मी गेल्यानंतर मग परत पप्पांनी त्याची जागा बदलली, जरा मध्ये केलं. कारण तो काय करायला लागला माहिती आहे का, ते पुढच्या पायाने खड्डा करायला लागला आणि मागचे पाय ओढून म्हणजे असं दोन्ही पाय सोबतच उड्या मारतो तो. पाठीमागचे दोन्ही पाय सोबत वर करतो ते उड्या. कारण त्याचे जे पाठीमागे पाय बांधले होते ना, तर मी एका मेकीला बांधले होते, तर ते मेक सारखा उपटायचा तो आणि गोल राऊंड मारायचं मग तिथं. मग त्याच्यामुळे मग पप्पांनी ह्या दोऱ्यातनं त्याच्या पाठीमागच्या इकडे झाडाला बांधल्या मजबूत, म्हणजे त्याला काय अडचण नाही. त्याला मोकळं फिरायला वगैरे येत आहे, फक्त असं गोल फिरता येत नाही, भाग पुढं होता येते, त्याला काही अडचण नाही. आज मी त्याला बाहेर काढतो. आता शनिवारी हे केलं आहे ना, तर आज बहुतेक बुधवार आहे वाटते. आज गुरुवार आहे. 4-5 दिवस झालं एकाच जागेवर आहे, त्याच्यामुळे तो उड्या मारणार आहे. त्याच्यामुळे त्याला अगोदरच जागेवरच पाय बांधूनच बाहेर काढतो. त्याला आधी पाय बांधतो, मग बाहेर जरा चरायला बांधतो. आता कसं ना, सगळीकडे हिरवत झालं आहे, म्हणजे शेत सोडता पडीक जमिनीत बांधायला सगळीकडे हिरवत झाले. आता बादलला काढले बाहेर. त्याला हरळ खायला लय आवडते. हरळ लय आवडीने खातो तो. किती जरी बारीक असली ना हरळ, तरी तो खातो बरोबर दोन्ही दाताने हे करतो आणि खातोच तो हरळ. केलं सुरू. तो म्हणत असं लय दिवसातून चरायला भेटलं रे. कारण मी जायच्या अगोदर 1-2 वेळेस बांधलं होतं त्याला चरायला, मग नंतर त्याच्यावर आजच तो चरायला लागला आहे. त्या दिवशी लोळी वगैरे दिली त्याला भैडूने. आता ते बघा, त्याला तिथे एका कुट्टीला बांधले आणि एवढं जे दाव दिसते ना, तर तेवढं पूर्ण आहे, सोडले रे का. मग त्याच्यामुळे त्याला खायला आता काही अडचण नाही. लोळी घेतल्या बहुतेक त्याच्या मानाचे केस निघलेत वाटतं इथले. हे अरे, इथले केस काय झाले, पुढं थोडेच केस राहिलेत. कधी काय होतं, ते कावळा बी येतो आणि त्याचे केस घेऊन जातो मानाचे, आणि ते चोच मारल्यावर त्याला पण बरं वाटतं, आणि ते कावळा केस घेऊन जातो शेपटीचे मानेचे. आता मस्त खातोय आता हरळ. मग आता थोड्या वेळाने ह्याला बाहेर काढतो मी. खाऊन वगैरे झालं ना, मग लगाम काढतो, भैडूच्या तिकडे घेऊन जातो ह्याला. काय चाललंय नंदिनी, तुम्ही काय चाललंय? हे आपलं कोहळ्याचं शेत आहे. तर असे झाले ते कोहळ्याचे वेल, एवढा मोठाले झालेत. चांगले पाऊस पडल्यापासून चांगले वाढले बरं का वेल. मी जाताना छोटेच होते वेल, पण नंतर चांगली वाढ झाली आहे वेलांची. शेत पलीकडे चांगले हिरवं दिसते. काय झालं ना, ह्याची उगवणच 50% उगवण झाली आहे कोहळ्याची. बीज खराब लागलं वाटते बहुतेक, उगवणच चांगली झाली नाही. 50% होता. मग म्हटलं आता पहिली वेळेस आपली लावायची, बघू काय कसं होते. जर चांगलं फळ लागलं ना, म्हणजे फळ विकतं तर चांगलं, पण फळ जर मोठालं झालं ना आपल्या वातावरणात, तर मग पुढच्या वेळेस लावता येईल. मग पुढच्या वेळेस याच्यापेक्षा दाट लावायचं, म्हणजे जास्त बी लावायचे, म्हणजे अर्धे जरी उगवले तरी पूर्ण शेत हिरवं व्हावं. शो मोठ्या वेल आहे. ह्याला काही भाजीला काय आहे का, भोपळा काही हात दुधी भोपळ्याचा वेल आहे, पण ह्याला काहीच नाही खाली, तर निस्ताच वेल मोठा झाला आहे. हा, आता आपलं काही शेत पेरले बरं का, काही नाही. हे शेत नाही पेरलं. ह्याच्या पलीकडे एक आपलं मकवानाचं शेत होतं ना, मकाचं, तर ते पण नाही पेरलं. आणि बाकीचं पेरलं. इकडे गव्हावालं शेत, आंब्याच्या खाली एक शेत होतं, ते बहुतेक आंब्यावालं शेत पण पेरलं असेल. मी तर आत्ता आलो, 1-2 तास झालं, त्याच्यामुळे काही जास्त माहीत नाही. हे आपले गोट्यातले गुरं, त्या 2 पिल्ले बसलेत तिकडं, नंदिनी आणि धनश्री. तर बाकीच्या कालवडी हरण्याच्या जागेवर सगळे गोट्यातच आहेत, म्हणजे जागा सगळ्याला निवारायला जागा आहे. फक्त ते पलीकडचे 3 गुरं आहेत ना, तर ते लय खराब झालेत. ह्यादा 1 दिवसात. गौरांग पण मध्ये चांगला झाला होता, आत्ता लय खराब झाला.
गवळ्या पण खराब झाला आहे. आणि हिचं वासरू जे हिथं होतं आणि गाय अलीकडच्या साईडला, गाय इथं बांधलेली होती या कडीला, वासरू तिथं होतं, तर ह्याला तिकडं बांधलं आहे. जे आता खायला पण लागले, आता रवंद करते तिकडं. मला वाटलं गुरं कमी झाले असेल 2-4 तरी, पण नाही झाले कमी. हार नाही हातान पुढं. आता मी करतोय कुट्टी, तेव्हा तिकडं तशी कॅरेट भरून ठेवतोय. 3 कॅरेट तिकडं भरले, ते एक धनश्रील खाली ठेवलं आहे, एक इथे शिल्लक आहे आणि बैलगाडीत अजून गवत शिल्लक आहे. तर हे गवत आहे आपल्या ऊसाच्या शेतातलं, जो ऊस डुकरांनी थोडा खराब वगैरे केला आहे ना, आणि मशागत करताना खाली लोळलेला ऊस वगैरे, तर हा ऊस पण आणला आहे. आणि ह्याच्यात असलं चांगलं गवत पण आहे. मी मागच्या व्हिडिओत नव्हतं का दाखवलं आहे का की ऊसात किती मोठं गवत झाले, तर तेच गवत आहे हे, म्हणजे एकदम चांगलं आहे खायला. तर मित्रांनो, आता मी आलो आहे खिल्लरीला आणि हिऱ्याला न्यायला. तर खिल्लरी आणि हिरे इकडंच बांधलेले आहेत कुठंतरी, तर त्यांना सापडीत आणि घरी नेतं. खिल्लरीची घंटी वाजत होती मागा, हे बघा इथंच आहे, बघा हिरे इथंच आहे. हिऱ्याची पण तब्येत खराब झाली. मी गेल्यावर सगळ्याच गुरांची तब्येत खराब झाली, पण तरी ठीक आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला होतच असते तब्येत खराब, काही हरकत नाही. आणि खिल्लरी कुठे आहे बघावं लागेल. खिल्लरी तर इकडंच होती हो कुठंतरी. हां, ते बघा ती खिल्लरी, तिला लांब दाव लावले आणि तिला पण चरायला बांधले इकडं. आता सगळीकडं कसं हिरवं झालं हां, सगळ्या बांधाला वगैरे, फक्त शेत सोडता, पेरलेले शेत सोडता. ते हे कवळा चारा आहे ना, हे गुरं लय खातात बरं. काय बघा असला आता नवीन पानं आलेले असतात ना, तर लय चव लागते. आणि उन्हाळ्यात काय होतं, पूर्ण जमीन साफ झाली असते, म्हणजे जमीन वाळलेली असते ना पूर्ण, तर पहिला चारा गुरं लय साफ खातात. आणि दुसऱ्यांदा खाताना काय होतं, हे पानं कट झाले ना तरी पण खालून पानं येतातच. पण पहिल्या चाऱ्याला काय असतं, कुठं शेण वगैरे पडलेलं नसतं असं बांधानी, उन्हाळ्यात जमीन वाळलेली असते ना, तर त्याच्यामुळं मग पहिल्यांदा एकदा गुरांनी खाल्लं की परत मग शेण पडतं. मग जिथं शेण पडलंय मग तिथलं गवत खायचं राहून जातं. दुसरी वेळेस पहिली वेळेस गवत खाताना जिथं शेण पडलंय तर तो एरिया पुढच्या वेळेस गवत खाताना तिथलं गवत खात नाहीत. म्हणजे तसं तर पावसाळ्यात पाऊस पडल्यामुळे ते धुवून जातं, म्हणजे शेण लगेच जमिनीत मिसळून जातं बरं का, मोठा पाऊस पडला की. पण तसं होतं, समजा 1-2-4 दिवसांनी लगेच चारायला बांधलं तर मग तोपर्यंत तेवढं शेणाचा वास तिथं राहतोच. आणि 10-15 दिवसांनी बांधलं तर मग तोपर्यंत पाऊस पडून ते शेण जमिनीत मुरलेलं असतं. तर असं पण होतं. चला आता गुरांना नेतो घरी.